बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना दिशा देण्याचा प्रयत्न. माजी आमदार ऋतुराज पाटील. दरवर्षीप्रमाणे यंदाही सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन 5 ते 8 डिसेंबर दरम्यान तपोवन मैदानावर भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनाची माहिती देताना माजी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, सतेज कृषी 2025 आम्ही 5 डिसेंबरला कोल्हापूर तपोवन ग्राउंडमध्ये आम्ही या ठिकाणी घेणार आहे. 5 ते 8 डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे. गेले 7 वर्ष मोठ्या प्रमाणात सतेज कृषी प्रदर्शन हे घेण्यात आलेलं आहे. यासाठी आदरणीय सतेज पाटील साहेबांचं मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात असते. या प्रदर्शनाचं उद्घाटन यावर्षी आम्ही सन्मान्य राजू शेट्टी साहेबांच्या हस्ते करणार आहे. सन्मान्य आमदार आसगावकर सर देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. मला निश्चितपणे आनंद होतो की गेले 7 वर्ष सतेज कृषी प्रदर्शनच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असेल, त्यांना प्रोत्साहन करण्याचा प्रयत्न असेल, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न असेल, हा सातत्यानं या प्रदर्शनाच्या माध्यमातून होतो. आणि यासाठी निश्चितपणे आमच्याबरोबर शासनाचा देखील सहभाग हा मोठ्या प्रमाणात असतो. त्याच्याबद्दल देखील मला शासनाचे आभार मानायचे. गेली 7 वर्ष प्रत्येक वर्षीचा विचार केला तर 10 कोटीचा उलाढाल हा सतेज कृषी प्रदर्शनामध्ये 4 दिवसामध्ये होत असतो. 200हून अधिक स्टॉल हे देण्याचा प्रयत्न या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहे. जवळजवळ 200हून अधिक पशु आणि जनावर हे देखील या प्रदर्शनामध्ये असणार आहेत. मूळ आमचं प्रयत्न असणार आहे की सर्व शेतकरी बंधूंसाठी AIचा वापर करून कशा प्रमाणात त्यांना अजून त्याच्याबद्दल जागृती करता येईल, जेणेकरून टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतीमध्ये त्यांना अनेक दूरदृष्टी जी असती, म्हणजे कदाचित 2 दिवसानंतर जर पाऊस पडणार असेल तर त्याची माहिती आधीच त्यांना कळली पाहिजे. अशा अनेक विविध विषय आहेत जे AIच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करणार आहोत. सेंद्रिय असेल किंवा नैसर्गिक शेती असेल, ह्यासाठी देखील आमचा प्रयत्न असणार आहे. आणि मग लोकांना किंवा शेतकऱ्यांना एक लेक्चर्स असतील किंवा अनेक तिथल्या आसपासच्या गावांच्या लोकांसाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम असतील, अशी विविध गोष्टी या सतेज कृषीमध्ये आम्ही निश्चितपणे करणार आहे. आमच्याबरोबर ज्यांनी आम्हाला मदत केली, मग त्यामध्ये अनेक स्पॉन्सर्स असतील, त्यांचे देखील मला मनापासून आभार मानायचे. गोकुळचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग यामध्ये आहे. आणि मग मला सन्मान्य विनोद पाटील असतील, धीरज पाटील असतील, त्यांचे देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करायचे. मला आनंद होतो की सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना निश्चितपणे आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक दिशा देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करत आलेलो आहे. यावर्षी देखील सतेज कृषी प्रदर्शन हे मोठ्या प्रमाणात घेण्याचा प्रयत्न हा आमच्या सगळ्यांचा असतो. या प्रदर्शनात देश विदेशातील 200पेक्षा अधिक नामांकित कृषी कंपन्या, 150हून अधिक पशुपक्षी, जातिवंत जनावरे, आधुनिक कृषी यंत्रसामग्री, नवीन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन सत्रे तसेच तांदूळ महोत्सव व धान्य महोत्सव असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी शशिकांत चौगुले, संयोजक विनोद पाटील, सुनील काटकर, धीरज पाटील, कृषी विज्ञान केंद्र तळसंदे जयवंत जगताप, जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगिरे, संयोजक विनोद पाटील, सुनील काटकर, धीरज पाटील, कृषी विज्ञान केंद्र जयवंत जगताप, जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगिरे, विभागीय संशोधन संचालक डॉक्टर सुनील कराड, नामदेवराव परीट, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, उपसंचालक कृषी विभाग डॉक्टर प्रमोद बाबर, गोकुळचे हनुमंत पाटील, डॉक्टर साळुंखे, तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.